किनाऱ्याला सत्यनारायण माझी नौका किनाऱ्याला सत्यनारायण माझी नौका किनाऱ्याला हे भगवंता दीनदयाळा हे भगवंता दीनदयाळा याच क्षणी तू पा सत्यनारायण माझी नौका किनाऱ्याला सत्यनारायण माझी नौका किनाऱ्याला सत्यनारायण माझी नौका किनाऱ्याला आज भयानक सुटला वारा देवा नाही निवारा आज भयानक सुटला वारा देवा नाही निवारा नौका आता जुनी झाली नौका माझी आता जुनी झाली याच क्षणी तू धाव सत्यनारायण माझी नौका किनाऱ्याला सत्यनारायण माझी नौका किनाऱ्याला सत्यनारायण माझी नौका किनाऱ्याला वाची जायच्या पाया पडवता पाहिजे वाटी पाणी समर्पयामि हस्तप्रगाक्षरं समर्पयामि मुखप्रगाक्षरं समर्पयामि मुखवासार्थपुरुषां समर्पयामि ॐ नमस्करोमि Tapi TV नाम तो भेजा
आगे आगे पाणी आता दुसऱ्या वेळेला पाणी उद्या हाताने ठेवा तर दोन्ही हाताने मग वरती ठेवायचे आहे तो पानं कातरचे त्याच्या अंगाला सोडवतात बस 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 पाणी तोड समजा अंगाला तोड समजा अंगाला मनात म्हणजे कधी ठेव देव फुल देतात तेव्हा बुवा पोला देतात देवाचं माटे देवाचं वाटी तुझ्या सत्यनारायण देवताभ्यो नमः नैवेद्यार्थ पंचामृत शेष नैवेद्यच्च समर्पयामि स्वामागणाधिपति मां धूपदीपच्च समर्पयामि येतील तवळी का Namaste
श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा पुलका मुकुराजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्का मुकु त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान वापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून वृष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आलाळ केले दोघासी कैद तात्काळ करता आणि करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीस दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजाना केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे
तो नौका माझी तरलेली, वेली व पाणीयाने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. ठेव हृदयी सत्यता, श्रीहरीशी पूजिता, श्रीहरीशी पूजिता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. आला तो वाणी आपुल्या नगरात, जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकुनी आनंदाची, हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली लीलावती ती चटकण, पतीचे घ्यावयास दर्शन. घरी कलावतीने भक्तीन, केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण, तशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून वृष्ट झाले भगवान, दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ती पडे काणी, आली कन्या प्रसाद त्यागूनी. तिचा पती मिळेल परतूनी, जर येईल प्रसाद भक्षूनी. घरी कलावतीने जाऊन, आली त्वरे प्रसाद भक्षून. पतीसह नौका पडली दृष्टीस, घातली पूजा हर्ष सर्वास. श्री प्रसाद भक्षिता, लाभे सौख्य सर्वथा, लाभे सौख्य सर्वथा. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. कितीही सूर लावला तरी, सूर हलागत नाही. कितींदा ऐकले तरी, मनाची भूक भागत नाही. गाण सत्यनारायणाचं, खोटा मी सांगत नाही. त्या प्रल्हादाच्या भंगाशिवाय, तो पंढरीचा विठोबाही जागत नाही. विठ्ठला विठ्ठला, दर्शन दे रे भगवंता. दर्शन दे रे भगवंता. किती अंत आता पाशी अनंता. किती अंत आता पाशी अनंता. दर्शन दे रे भगवंता. दर्शन दे रे
महाराजा गणपती गजानना नारायण केशव माधव गोविंद गोपाला मधुसूदन अनेक देवाचे भगवंत नाव आहेत, परंतु प्रत्येक भक्ताच्या हाकेला तू धावून उभं देणार आहेत. तशीच मथुरा कृष्णा बसवत, सौभाग्यवती मथुरा कृष्णा बसवत ज्या वेळेला तिची नात धर्मा कृष्णा बसवत त्याची मुलगी ही भयंकर आजारी पडली. परंतु प्रत्येक आजीला काय वाटतं की माझी नात ही चांगल्या पद्धतीने जगामध्ये नांदून दे, परंतु अतिशय नात ती बेमार पडल्यामुळं त्या आजीने मथुरा आजीने हाक मारले कोणाला तर सत्यनारायणाला की सत्यनारायणा माझी नात ही अतिशय बेमार पडलेली आहे आणि तिचा काहीतरी 1-2 मिनिटं तरी जीव गेला होता. परंतु त्या मातेने हाक मारल्या नारायण धावून आला आणि तिच्या नातीला त्या संकटातून काढली. जेव्हा प्रत्येकाच्या तू हाकेला धावतोस तसा त्या मथुराच्या सुद्धा हाकेला धावला. खरोखर तिची नात तिच्या पदरात दिलीस
परंतु तुला हाक मारली खरी, परंतु ती म्हणाली की भगवंता माझी नात माझ्या पदरात दिली तर मी सत्यनारायणची महापूजा मोठ्या थाटामाटाने घालीन आणि चांदीची मूर्ती तुझी घडवीन. त्या पद्धतीने तिने आपला नवस हात फेडलेला आहे. तरी भगवंता माणूस बोलताना अनेक बोलतं की मी देवा हे करीन ते करून, कारण काय विसरतं मनुष्य. तरी त्यांनी काय नाही काय ते दुसरा सुद्धा बोलला असेल तरी काही नवस आणलेला आहे तो मान्य करून घे. आणि या पूजनामध्ये अनेक प्रकारे चुक्या होत असतील तेवढे अपराध क्षमा कर आणि ह्या घर कुटुंबाला आनंदाने सुखाने ठेव अशी सत्यनारायण तुझ्याजवळ प्रार्थना करतो. हा नवस आणले तो मान्य करून घे. हरारा बोला श्री सत्यनारायण गाव देवी नारायणा. प्रत्येक भक्ष्याला भक्ताच्या हाकेला धावून जाणारा तो भगवंत आहे. ज्या ज्या वेळेला माणसावरती संकट पडतात त्या त्या वेळेला भगवंता तुला हाक मारल्या मारल्या धावून जातोस. या घरातील यजमान कृष्ण रामचंद्र बसवत यांनी ह्याच्या मुलांनी मोठ्या थाटामाटाने इथं पूजा घातलेली आहे. परंतु पूजा देवा भगवंता तुझी आनंदाने पार पाडलेली आहे. परंतु पूजा करताना पूजेमध्ये प्रसादामध्ये अनेक माणसाच्या गुन्हा होतात. कधी पाय लागला असेल, कधी हात लागले असेल. आमची मुलं बाळ आहेत तिथं काय नाही काहीतरी चुका होतात. तेव्हा महाराजा तुझ्या सामने हा गुन्हेगारीचा नारळ घेऊन उभा आहे. तरी महाराजा काही अपराध असतील ते क्षमा कर आणि या घर कुटुंबाला या वधूवरांचा जोरा सुखान नादू दे. तसेच माझ्या अखंड कुडगाव पोलीस समाजाला सुखान ठेव. मुंबईकरी मुंबईला कुठले लोक कुठे आहेत कारण का पोटाच्या चाऱ्यासाठी लोक अनेक ठिकाणी जात असतात. तरी महाराजा त्यांचा प्रत्येकाचा त्या त्या पद्धतीने जिथं जिथं हाक मारते तिथं तिथं हो दे आणि प्रत्येकाचा संभाळ कर आणि हा गुन्हेगारीचा नारळ तो मान्य करून घे. हरारा गाव देवी.